केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळानं दिलबहार तालीम मंडळावर 3-0 गोलनं मात केली। तर पाटाकडील ब आणि संध्यामठ तरुण मंडळातील सामन्यात पाटाकडील ब संघानं 2-0 अशा गोल फरकानं संध्यामठवर एकतर्फी विजय मिळवला। कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ अ आणि दिलबहार तालीम मंडळ संघात सामना झाला। पूर्वार्धात दोन्ही संघांच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी एकमेकांच्या गोल क्षेत्रात आक्रमक चढाया केल्या। सामन्याच्या 17व्या मिनिटाला पाटाकडीलच्या ओंकार मोरेनं मारलेला जोरदार फटका गोल जाळी भेदून गेला। या गोलनं पाटाकडील संघानं सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली। या गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून प्रीतम भोसले, स्वयं साळुखे, माणिक पाटील, गंधर्व घाटगे, फेबिन यांनी चढाया केल्या। पण पाटाकडीलचा गोलरक्षक अमर गवळी आणि बचाव फळीनं त्या परतावून लावल्या। उत्तरार्धात सामन्याच्या 45व्या मिनिटाला ओंकार मोरेच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटीलनं गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। या दोन्ही गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून चढायांचे झालेले प्रयत्न निष्प्रभ ठरले। दरम्यान सामन्याच्या 58व्या मिनिटाला यश देवणेनं मैदानी गोल नोंदवत संघाला 3-0 असं विजयी केलं। तत्पूर्वी दुपारच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ ब आणि संध्यामठ तरुण मंडळ संघात सामना झाला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून गोलसाठी चढाया झाल्या, मात्र त्यामध्ये आघाडीच्या फळीतील खेळाडूंना यश आलं नाही। उत्तरार्धात नव्या जोमानं दोन्हीकडून आक्रमणं वाढली, त्यामध्ये पाटाकडील तालीम मंडळ ब संघाला यश मिळालं। सामन्याच्या 60व्या मिनिटाला रोहन कांबळे यानं तर सामन्याच्या 75व्या मिनिटाला यश मुळीकनं गोल नोंदवत संघाला 2-0 अशा गोल फरकानं एकतर्फी विजयी केलं।